पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। वळूयात पुढच्या बातमीकडे। ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपींनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता विरोधकांनी भाजपवर टीका केली आहे। तुळजापुरात कुणाच्या प्रवेशावरून हा वाद रंगलाय, पाहुयात या रिपोर्टमधून। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपींना भाजपनंच प्रवेश दिल्यानं टीका होतीये। विशेष म्हणजे हा प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झाल्यानं विरोधकांनी भाजपवर सवाल केलेत। राणा पाटलांना वाटतं त्यांची असली भारी वॉशिंग मशीन आहे की घोटाळ्याचे आरोप असणारी लोक, जे की भ्रष्टाचाराचे आरोप असणारी लोक हे भारतीय जनता पार्टीचा आधी आरोप करते, त्यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमेरा लावते आणि जसे ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करते होतात तसं सगळे त्यांची पाप ही धुवून निघतात। की अशा मंडळींना किंवा अशा वागण्याला धडा शिकवणं ही आता आपली जबाबदारी आहे आणि ते आपण चोख पार पाडाल याचा मला विश्वास आहे। तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम आणि चंद्रकांत कने ड्रग्ज प्रकरणातले आरोपी आहेत। आधीपासूनच ते भाजप आमदार रणजित सिंह पाटलांचे समर्थक मानले जातात। 4 महिन्यांपूर्वी दोघांना ड्रग्ज प्रकरणात अटक झाली। 10 ऑक्टोबरला कोर्टानं त्यांना जामिनावर बाहेर सोडलं आणि स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर 11 नोव्हेंबरला त्यांना भाजपनं प्रवेश दिला। यावर सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीसांना पत्र लिहित कारवाईची मागणी केली। ड्रग्ज तस्करीच्या आरोपींना भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश मिळाल्यानं आश्चर्य वाटलं। ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता देखील वाटली। आपण राज्याचे प्रमुख आहात, आपल्या समोर अनेक कामं पडलेली असतात, त्यामुळे कदाचित ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसावी किंवा सदर व्यक्तीच्या ड्रग्ज गुन्हेगारीमधील पार्श्वभूमीबाबत आपल्याला माहिती देण्यात आली नसावी, हे गृहीत धरून मी आपणास हे पत्र लिहित आहे। आपण गांभीर्यानं लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कराल अशी अपेक्षा। यावर आम्ही समर्थन करत नाही, मात्र आरोप सिद्ध झाल्यास कारवाई केली जाईल ही भूमिका भाजप प्रवक्त्यांनी मांडली आहे। खरं तर माझी सुप्रियाताईंना विनंती आहे की हा जो कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी प्रवेश केला आहे, ज्याच्यावर तुम्ही आरोप करतायत, काल परवापर्यंत हा कार्यकर्ता आदरणीय शरद पवार साहेब यांच्या पक्षामध्ये होता, आदरणीय सुप्रियाताई यांच्या पक्षामध्ये होता। जोपर्यंत तो तुमच्या पक्षामध्ये कार्यकर्ता होता तोपर्यंत तुम्हाला योग्य वाटत होता का? आम्ही कुठल्याही आरोपीचं समर्थन करत नाही। या प्रकरणामध्ये कोणी दोषी असेल तर निश्चितपणे कारवाई केली जाईल, त्याला पाठीमागे घातलं जाणार नाही। दरम्यान दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा काय करत होत्या असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। त्यावर काँग्रेसच्या काळात मुंबईमध्ये घराबाहेर पडणंही कठीण, मात्र आता देश सुरक्षित हातांमध्ये असल्याचं भाजपनं म्हटलंय। काँग्रेसचं सरकार असताना मुंबईमध्ये घराच्या बाहेर पडणं मुश्किल होतं। मुंबईत घराच्या बाहेर पडल्यानंतर कुठल्या दिवशी बॉम्बस्फोट होईल, कुठल्या दिवशी रेल्वेमध्ये स्फोट होईल हे सांगता येत नव्हतं। आता देश सुरक्षित हातामध्ये आहे। गेल्या 10-11 वर्षामध्ये एक घटना घडली, याही घटनेच्या मुळाशी जाऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम गृहमंत्री अमित भाई शाह हे निश्चितपणे करतील। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।